नमस्कार. घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. सध्या आपण हळदी कुंकवाला काय वाण द्यायचं याच्या वस्तू पाहतोय. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा अशाच छान छान वस्तू घेऊन आलेली आहे. पण हो, आजच्या ज्या वस्तू आहेत त्या मी ऑनलाईन मागवलेल्या नाही आहेत. तर आज जे कलेक्शन दाखवणार आहे ते अगदी आपल्या जवळच्या मार्केटमध्ये किंवा किराणा दुकानावर सुद्धा मिळतील अशा या काही वस्तू आहेत. तर मग चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, बजेटचा सुद्धा तुम्हाला यात इश्यू येणार नाही, कारण आजच्या ज्या वस्तू आहेत त्या अगदी 5 रुपयापासून सुरू होतात. तर मग बघूया त्या वस्तू कोणकोणत्या आहेत ते. त्याआधी जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि थोडे जरी उपयोगी वाटत असतील तर सबस्क्राईब जरूर करून घ्या. आणि हो, आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचं ऑप्शन मिळेल तर हाईपसुद्धा करा. चला मग पाहूया पहिली वस्तू. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, आजचं जे कलेक्शन आहे ते अगदी बजेट फ्रेंडली आहे. म्हणजे 5 रुपयापासून सुरू होणारे हे सगळे प्रोडक्ट्स आहेत. तर त्यातला हा जो पहिला प्रोडक्ट आहे तो आहे हा साबण आहे. मेडिमिक्स साबण आहे, छोटंसं आहे आणि ह्याची जी MRP आहे ते फक्त 4 रुपये आहे. तर जर आपलं अगदीच बजेट कमी असेल, म्हणजे आपण तर सहसा 10 रुपये किंवा त्याच्यावरती अशा वस्तू देत असतो, पण तरीसुद्धा माझं काम आहे म्हणून मी तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू दाखवते की अगदी तुम्हाला कमीत कमी बजेट असेल तरीसुद्धा तुम्ही वाण म्हणून कोणत्या वस्तू देऊ शकता. तर हा साबण आहे जो आहे MRP याची 4 रुपये आहे. तर आपण हा साबणसुद्धा वाण म्हणून देऊ शकतो. आता अजून पुढचं एक प्रोडक्ट दाखवते. पुढचं प्रोडक्ट आहे हा छोटासा टूथपेस्ट आहे कोलगेटचा. ह्याची MRP सुद्धा आहे 5 रुपये. तर 4 किंवा 5 रुपयापर्यंतसुद्धा आपल्याला वाण देण्यासाठीच्या वस्तू मिळतात. तर ह्या वस्तूसुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो. चला आता पुढची वस्तू दाखवते ज्याची MRP आहे 10 रुपये. आता 10 रुपयापर्यंत जर बजेट असेल तर आपण कोणकोणत्या वस्तू देऊ शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे हे जे छोटं बॉडी लोशनचं पॅक येतं, जे छोटंसं असतं, तर ह्याची MRP असते जवळपास 10 रुपये. आपण हे सुद्धा वाण म्हणून देऊ शकतो. त्यानंतर 10 रुपयापर्यंत ज्या वस्तू मिळू शकतात त्यामध्ये आहे नेलपेंट. तर नेलपेंटसुद्धा 10 रुपयापर्यंत आपल्याला अवेलेबल होते. तिसरी जी गोष्ट आहे ती आहे हे पहा, बोरोलिनचं हे छान असं क्रीम आहे. छोटीशी डब्बी आहे आणि हिची MRP सुद्धा आहे 10 रुपये. तर आपण हे बोरोलिनचं जे क्रीम आहे ते सुद्धा वाण म्हणून देऊ शकतो. नंतर हे रबर बँड आहे. तर रबर बँडसुद्धा 10 रुपयापर्यंत आपल्याला मिळून जातात. छान छान डिझाईन्स असतात, ते सुद्धा आपण देऊ शकतो. किंवा मग हे असे चिमटे ज्याला आपण क्लचर म्हणतो, तर हे असे चिमटेसुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो, जे सुद्धा आपल्याला एक 10 रुपयापर्यंत मिळून जातात. हां, ह्याची प्राईस आपल्याला हवी तशा आपण भारीतले जर द्यायचे असेल तर वाढवताही येते, पण तरीसुद्धा 10 रुपयापर्यंत तुम्हाला ह्या वस्तू अवेलेबल होऊ शकतात. त्यानंतर अजून 10 रुपयापर्यंत जर आपल्याला वाण द्यायचं असेल तर त्यामध्ये येतं हे असं टिकलीचं पाकिट. तर हे जे टिकलीचं पाकिट असतं आपण ते सुद्धा वाण म्हणून देऊ शकतो. आणि अजून एक आहे, तर हे पहा, असे मसाल्यांचे पॅकेट येतात, 10-10 रुपयाचे येतात असे छोटे छोटे पॅकेट. तर ते पॅकेटसुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो. मी स्वतः बरेच म्हणजे एक 2-3 वर्ष असं मसाल्याचे पॅकेटच वाण म्हणून दिले होते. ह्या वर्षी वेगळा मसाला, पुढच्या वर्षी काहीतरी दूध मसाला, पावभाजी मसाला. तर अशा आपण मसाल्यांचे पॅकेटसुद्धा वाण म्हणून वाटू शकतो. चला आता पुढचे प्रोडक्ट पाहू. आता तर आपण पाहिले की 4-5 रुपयापासून तर 10 रुपयापर्यंत आपण कोणकोणत्या वस्तू किंवा कोणकोणते प्रोडक्ट वाण म्हणून देऊ शकतो. आता आपण पाहू 15 रुपयापासून पुढचे प्रोडक्ट. तर सगळ्यात पहिले जो आहे तो 15 रुपयापर्यंतचा जो प्रोडक्ट आहे तो आहे हा टोमॅटो केचप, जे 15 रुपयाचं पॅक असतं बघा, पिचकू म्हणून येतं किंवा असं छोटंसं टोमॅटो केचपचं पॅक असतं. तर हे 15 रुपयाला येतं. आपण हे सुद्धा देऊ शकतो. किंवा एक साधारण 20-1 रुपयापर्यंत तर खूप साऱ्या वस्तू आपल्याला अवेलेबल होऊन जातात, ज्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला मग अशी नेलपेंट दाखवली, तर नेलपेंटसुद्धा आपल्याला काही भारीतल्या द्यायच्या असतील तर ते एक साधारण 20-25 रुपयापर्यंत अवेलेबल होतात. मेहंदीचे कोन असतात ते तर मला वाटतं काहीतरी 10 रुपयालाच मिळतात. अजून काही वस्तू असतात, 1 मिनिट. तर हे पहा, अशी हे पॅराशूटची छोटी तेलाची बॉटल असते, तीसुद्धा 20 रुपयाला मिळते. किंवा हे पहा, अशा हेअर क्लिप असतात, ह्यासुद्धा साधारण 20 रुपयापर्यंत मिळतात, 20 किंवा 25 रुपयापर्यंत. किंवा मग आपला हा पॉन्ड्सचा पावडर डबा, तर हा सुद्धा जो छोटा असतो तो 10 रुपयाला आणि थोडासा त्याहून मोठा 20ला.
तर अशा प्रकारे आपण ह्या वस्तूसुद्धा वाण म्हणून देऊ शकतो. लोकल मार्केटमध्ये किंवा जवळच्या कुठल्याही शॉपमध्ये, जनरल शॉपमध्ये ह्या सहज अवेलेबल असतात. तर अशा वस्तू आज आपण पाहतोय. हां, ह्याची ऑनलाईन लिंक माझ्याकडे नाही आहे, कारण ह्या सगळ्या वस्तू मी लोकल मार्केटमधून घेतल्या आहेत. पण तरीसुद्धा जर मला यातल्या कुठल्या गोष्टीची जर ऑनलाईन लिंक मिळाली किंवा अजून त्याची प्राईस जर ऑनलाईन थोडीफार कमी असेल तर मी ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर देण्याचा प्रयत्न करेन. चला, आता आपण पाहिलं 5, 10, 20 रुपयापर्यंतच्या वस्तू. आता आपण त्याच्यापेक्षा थोड्याशा पुढच्या वस्तू पाहू. तर हे पहा, साधारण 25 ते 30 रुपयापर्यंत असे सुंदर दिसणारे कानातले आपल्याला मिळून जातात. तर आपण हे सुद्धा वाण म्हणून देऊ शकतो. त्यानंतर अशा ह्या छान वाट्या असतात. तर ह्यासुद्धा एक 25 ते 30 रुपयापर्यंत एक वाटी अशी आपल्याला जवळच्या जे भांड्यांचं दुकान असतं तिथे मिळून जाते. ॲक्च्युली ना, या वाट्या मी मिशोवरून मागवल्या होत्या, पण त्याची जी क्वालिटी आहे ती काही चांगली नाही आहे. मला ती अजिबात नाही आवडली, म्हणून ह्याची लिंकसुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार नाही. पण हो, अशाच प्रकारच्या वाट्या आपण लोकल मार्केटमधून घेऊ शकतो. एक 25-30 रुपयाला एक वाटी थोडी छोटी जरी असली पण क्वालिटी चांगली असलेली मिळून जाते. तर त्या वाट्यासुद्धा आपण हळदी कुंकवाला वाण म्हणून देऊ शकतो. पुढचं जे प्रोडक्ट आहे ते साधारण 25-30 रुपयापर्यंत येतं. तर ते पहा, हे अशी साडी पिन किंवा ज्याला आपण मिरी पिन म्हणतो, तर अशी मिरी पिनसुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो. किंवा मग मी तुम्हाला एक 2-3 व्हिडिओ आधी एक व्हिडिओ शेअर केला होता तुमच्याशी. मिशोवरचे काही प्रोडक्ट्स होते ज्यामध्ये होती छान अशी सुंदरशी नथ. तर ती नथसुद्धा काहीतरी 25 रुपयापर्यंत होती. किंवा छान अशी फुलं होती बघा, गुलाबाची फुलं. तर ती फुलं 10 रुपयाला एक अशा प्रकारे मिळतात. तर ते सुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो. जर तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनमध्ये सुद्धा देईल. तर तिकडे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ जरूर चेक करा. खूप सुंदर सुंदर आणि बजेट फ्रेंडली प्रोडक्ट त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहेत. चला, आता एक सुंदर अशी वस्तू दाखवते. तर ती आहे ही पहा, छोटीशी अशी लोणच्याची बरणी. तर ही सुद्धा जे आपले जनरल स्टोअर्स असतात किंवा लोकल मार्केटमध्ये साधारण 25 ते 30 रुपयापर्यंत एक बरणी अशा पद्धतीने मिळून जाते. आणि याच्यात खूप सुंदर सुंदर वेगवेगळे डिझाईन असतात बरं का, छान छान डिझाईन असतात. तर तुम्ही ते सुद्धा चेक करू शकतात. पुढचं जे प्रोडक्ट आहे ते 30 रुपयापर्यंतच आहे. तर ते आहे हे पहा, मी मिशोवरून हे बाऊल मागवलेले आहेत आणि बऱ्यापैकी मोठा बाऊल आहे हे पहा असा. आणि ह्याची जी किंमत आहे ती आहे साधारण एक बाऊल आपल्याला 30 रुपयापर्यंत पडतो. क्वालिटीसुद्धा छान आहे. छान म्हणण्यापेक्षा खूप अशी रफ अँड टफही नाही आहे किंवा खूप अशी खालची क्वालिटी, कमी अशी क्वालिटी नाही आहे. तर एक मध्यम अशी ही क्वालिटी आहे. पण मला तरी हा प्रोडक्ट चांगला वाटतो आहे. तर वाण म्हणून आपण हा प्रोडक्टसुद्धा देऊ शकतो. दिसायलासुद्धा थोडंसं मोठा असा बाऊल आहे. तर तुम्हाला हवं तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेल. चला, आता पाहू पुढचं प्रोडक्ट. पुढचं प्रोडक्ट आहे हे पहा, अशी ही किसणी आहे छोटीशी. त्याच्या खाली मी तुम्हाला ही उघडून दाखवते. तर हे पहा, अशी ही किसणी आहे. याच्या खाली ही अशी डब्बी दिलेली असते आणि ह्याच्यात आपण ड्रायफ्रूट किसू शकतो किंवा मग आलं वगैरे किसायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो. किंवा मग अगदी खोबरं वगैरे सुद्धा हिच्याने चांगलं किसलं जातं बरं का, धारदार आहे. तर ही जी अशी किसणी आहे ही सुद्धा लोकल मार्केटला साधारण 50 ते 70 रुपयापर्यंत मिळत असेल. ऑनलाईनसुद्धा ह्याची लिंक आहे ती मी तुम्हाला शेअर करेनच. तर तिकडे तुम्ही ह्याची किंमत चेक करू शकतात. किंवा मग अशाच प्रकारच्या काही छोट्यासुद्धा किसण्या येतात, तर त्यासुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो. आता पुढचं जे प्रोडक्ट आहे ते आहे हे पहा, सुंदर अशी ही पर्स आहे. तर असे पर्ससुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो. थोडासा बजेट हिचा जास्त जातो, एक साधारण 60 ते 70 रुपयापर्यंत किंवा मग 100 रुपयापर्यंत अशी ही जाते. क्वालिटीवरती डिपेंड असतं. ही पर्ससुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो. किंवा ह्या अशा पिशव्या येतात बघा, तर ह्यासुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो. ह्या साधारण 70-80 रुपयापर्यंत ह्या पिशवीची किंमत असते. तर याची जर लिंक मला मिळाली ना तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेल. तर तुम्ही तिकडून ह्या लिंक चेक करू शकतात. अजून एक छोटासा छानसा प्रोडक्ट तुम्हाला दाखवायचा राहिला तो आहे हे पहा. ह्या अशा छान बरण्या येतात. जर तुमच्या गावात डीमार्ट असेल तर डीमार्टमध्ये या बरण्या असतात. साधारण 20-25 रुपयाला एक बरणी अशा पद्धतीने याची प्राईस असते. तर ह्या बरण्यासुद्धा आपण देऊ शकतो. किंवा मिठाचं हे भांडं आहे.
तर ह्याच्यातसुद्धा वेगवेगळे आकार आणि वेगवेगळे डिझाईन आपल्याला अवेलेबल होतात. तर हे डीमार्टमधून आणलं आहे. डीमार्टमध्ये ह्याची किंमत काहीतरी 89 की 99 अशा ह्याच्यात होती. म्हणजे जवळपास 80 ते 100 रुपयाच्या दरम्यान ह्या एका भांड्याची किंमत होती. पण हे सुद्धा ह्यात वेगवेगळे डिझाईन असतात, तर त्यामुळे आपल्या बजेटप्रमाणे आपण कमी जास्त असलेले भांडेसुद्धा हे मिठाचं जे भांडं आहे किंवा मिठाची जी डब्बी आहे ती घेऊ शकतो. पुढचं जे प्रोडक्ट आहे ते हे पहा, असे ज्वेलरी असतात. तर ह्यासुद्धा काहीतरी 100 रुपयाच्या आसपासच असतात, म्हणजे 100 रुपयाच्या आतच असतात. तर अशा ज्वेलरीसुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो. तर त्यानंतर पुढचं जे प्रोडक्ट आहे ते आहे हा एक ज्वेलरी बॉक्स असतो. हे पहा, हे असं उघडलं की याच्या आतमध्ये आपल्याला ज्वेलरी ठेवता येते. बांगड्या तुम्ही ठेवू शकतात, नेकलेस ठेवू शकता. तर एक साधारण 70-80 रुपयाच्या दरम्यान हा ज्वेलरी बॉक्स मिळतो. त्यापेक्षा कमीसुद्धा असू शकतो. आता ऑनलाईन काय किंमत आहे हे जर मला लिंक मिळाली तर मी तुम्हाला सांगेलच. मी हा लोकल मार्केटमधून घेतला आहे. सॉरी, हा मला गिफ्ट मिळालेला आहे. तर त्यामुळे याची काय किंमत आहे ते मी तुम्हाला चेक करून डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन ठेवेल. जर तुम्हाला हवं तर तुम्ही तिकडून ह्या गोष्टी परचेस करू शकतात. तर आज आपण पाहिलं अगदी 4-5 रुपयापासून ते 100-150 रुपयापर्यंतचे प्रोडक्ट. ह्या काही आयडियाज होत्या ज्या मला म्हणजे माझ्या घरात ज्या वस्तू मला अवेलेबल होत्या किंवा दिसल्या की आणि वाटलं की आपण ह्या वाण म्हणून देऊ शकतो, तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला. तुमच्यासुद्धा काही वेगळ्या आयडियाज असतील त्या तुम्ही माझ्याशी जरूर शेअर करू शकतात. चला मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.